नमस्कार मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्याने पोटामधील गॅस नष्ट होतो? आणि पर्याय आहेत ए पपई, बी अननस, सी कलिंगड, डी सफरचंद. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए पपई. पपई खाल्ल्याने पोटामधील गॅस नष्ट होतो. पुढील प्रश्न आहे, कोणते झाड रात्री ऑक्सिजन देते? आणि पर्याय आहेत ए वड, बी पिंपळ, सी आंबा, डी बाभूळ. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पिंपळ. पिंपळ हे झाड रात्री ऑक्सिजन देते. आपला पुढील प्रश्न आहे, 29 फेब्रुवारी दर किती वर्षांनी एकदा येतो? आणि पर्याय आहेत ए 4 वर्ष, बी 7 वर्ष, सी 8 वर्ष, डी 9 वर्ष. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए 4 वर्ष. 29 फेब्रुवारी दर 4 वर्षांनी एकदा येतो. पुढील प्रश्न आहे, कोकम शरीराला लावल्यावर कोणता आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत ए पित्त, बी कावीळ, सी मधुमेह, डी ताप. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए पित्त. जर शरीरावरती पित्त आलेलं असेल तर ते कोकम लावल्यावर निघून जाण्यास मदत होते. आपला पुढील प्रश्न आहे, कोणती डाळ खाल्ल्याने वजन कमी होते? आणि पर्याय आहेत ए मसूर डाळ, बी मूग डाळ, सी तूर डाळ, डी उडीद डाळ. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मूग डाळ. मूग डाळ खाल्ल्याने वजन कमी होते. आपला पुढील प्रश्न आहे, दुधामध्ये काय टाकल्यावर दूध फुटते? आणि पर्याय आहेत ए कढीपत्ता, बी लिंबू, सी मिरची, डी मेथी दाणे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी लिंबू. लिंबू दुधामध्ये टाकल्यावर दूध फुटते. पुढील प्रश्न आहे, रोज एक खारीक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत ए मधुमेह, बी कावीळ, सी अशक्तपणा, डी मूतखडा. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी अशक्तपणा. रोज एक खारीक खाल्ल्याने अशक्तपणा येत नाही. आपला पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरात राष्ट्रपती भवन आहे? आणि पर्याय आहे ए मुंबई, बी गुजरात, सी केरळ, डी नवी दिल्ली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी नवी दिल्ली. भारतातील नवी दिल्ली या शहरात राष्ट्रपती भवन आहे. आपला पुढील प्रश्न आहे, विमान तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? आणि पर्याय आहेत ए 12 महिने, बी 15 महिने, सी 18 महिने, डी 20 महिने. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी 18 महिने. विमान तयार करण्यासाठी 18 महिने एवढा वेळ लागतो. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात थंड देश कोणता? आणि पर्याय आहेत ए चीन, बी भारत, सी रशिया, डी ऑस्ट्रेलिया. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी रशिया. रशिया हा जगातील सर्वात थंड देश आहे.
जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.